डोंगरगण घाटातील तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा. वडील आणि सख्खा भाऊ झाले वैरी. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना केली अटक. अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरगण घाट परिसरात गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा तपास करण्यात LCBला यश आले. हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी मयत तरुणाचे नाव किरण शिवाजी कवाणे असून त्याचा खून करणारे त्याचेच वडील आणि सख्खा भाऊ आहेत. राहुरी येथील टाकळीमिया येथून वडील शिवाजी कवाणे आणि भाऊ योगेश कवाणे यांना जेरबंद करण्यात आले. दरम्यान 17 फेब्रुवारी रोजी डोंगरगण घाट परिसरात वनविभागाच्या हद्दीत सुमारे 35 ते 40 वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह गोणीत आढळला होता. अज्ञात आरोपीने खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. या गुन्ह्याची नोंद MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 120 नुसार करण्यात आली होती. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील अनंत सालगुडे, विष्णू भागवत, दीपक घाटगर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आडाव, प्रशांत राठोड, चालक महादेव भांड यांनी ही कारवाई केली आहे. सखोल चौकशी अंती बेपत्ता तरुण किरण कवाणेच्या वडिलांकडे आणि भावाकडे चौकशी केली असता किरण हा नेहमी दारूच्या नशेत आईवडिलांना मारहाण करत होता. याच कारणाने वडिलांच्या मदतीने त्याचा खून करण्यात आला आहे. प्रेताची विल्हेवाट लावणेकामी वापरलेली स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केली आहे. ताब्यातील आरोपींना MIDC पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.